बकरी ईदच्या निमित्तानं कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात तणाव. किल्ला परिसरामध्ये मुस्लिम बांधवांची नमाज, तर दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलन. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. देशभर आज बकरी ईद साजरी होतीये. मुंबईत अनेक ठिकाणी कुर्बानीवरून वाद झाल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद. सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला. जरांगे आंदोलनाबाबत कोणता मोठा निर्णय घेणार याकडे लक्ष. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज पदत्याग करण्याची शक्यता. राज्यपालांना भेटण्यासाठी मागितली वेळ. सकाळी 9 वाजता मंत्रिमंडळाची बैठक. तर शिवकुमार नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता. ऑनलाईन गेम कंपन्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका. 2.5 लाख कोटींचा जीएसटी आणि दंड भरण्याचे आदेश. लॉटरी, बेटिंग, जुगार, हॉर्स रेसिंग, कॅसिनो कंपन्यांना दणका. शस्त्रसंधी सुरू असतानाच अमेरिकेचे इराणवरती पुन्हा हल्ले. अमेरिकन सैन्य आणि जहाजांना धोका ठरू शकणाऱ्या ठिकाणांवरती हल्ले केले. इराणचं ड्रोन पाडल्याचाही दावा. एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादवरती 47 धावांनी विजय. सलामीवीर वैभव सूर्यवंशीची 29 चेंडूत 97 धावांची तुफानी फटकेबाजी. आता क्वालिफायर 2 मध्ये गुजरातशी सामना. नॉर्वेच्या बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या फेरीत भारताच्या आर प्रज्ञानंदनचा मॅग्नस कार्लसनवरती ऐतिहासिक विजय. 62 चालींपर्यंत चालला सामना.